झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकमध्ये आजपर्यंत म्हणावा तसा जोरदार पाऊस झालेला नाही। पावसाच्या 2 सलामींमध्येच नाशिकच्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। 8-9 महिन्यांपूर्वीच हे खड्डे बुजवण्यात आले होते। आज पुन्हा त्याच ठिकाणी डागडुजी करण्याची वेळ आली आहे। मुंबईत रस्त्यांच्या ठेकेदाराच्या कानाखाली आवाज काढणाऱ्या मनसेचीच नाशिकमध्ये सत्ता आहे। मग आता नाशिकमधल्या खड्ड्यांवर सत्ताधारी गप्प का असा सवाल विचारला जातोय। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। गेल्या वर्षी पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत नाशिक शहरातील खड्डे बुजवण्याचं काम सुरू होतं। खडी, मुरुम आणि डांबरीकरणाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून नाशिक शहरातले खड्डे बुजवण्यात आले होते। मात्र यंदा पहिल्या ते दुसऱ्या पावसातच नाशिक शहरातील रस्त्यांची अक्षरशः दैना उडाली आहे। शहरात जागोजागी प्रत्येक रस्त्यावर खड्ड्याचं साम्राज्य दिसून येत आहे। ज्या रस्त्यावर यापूर्वी खड्डे बुजवण्यात आले होते 8 ते 9 महिन्यातच त्या ठिकाणी 1-1 ते 1.5 फूट खोलीचे खड्डे दिसून येत आहेत आणि त्याच ठिकाणी यंदा पुन्हा डांबरीकरणाचं काम सुरू आहे। मुंबईमध्ये ठेकेदाराला भर रस्त्यात उठबशा काढायला लावणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीच नाशिकमध्ये सत्ता असल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महापौर यांसह इतर पदाधिकाऱ्यांना नाशिकमधली ही खड्ड्यांची दुरवस्था का दिसत नाही, नाशिककरांचे हे हाल प्रचंड होत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना का गप्प आहे, असा सवाल नाशिककर उपस्थित करतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रांजल कुलकर्णीसह मुकुल कुलकर्णी, झी 24 तास, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।